केंद्रीय मंत्रिपदी त्याची नियुक्ती झाल्या उपरांत पहिलेच फावटी राज्यात त्यांचे आगमन झाला आणि भारतीय जनता पार्टी प्रदेश हांच्या वतीन तांचो छोटेखानी कार्यक्रम म्हणजे खूप घाई गडबडीत जरी असलो जाल्यार तो आज हांगासर आयोजित केला। या कार्यक्रमाक स्वतः श्रीपाद भाऊ नायक आसात, आमच्या पार्टीचे अध्यक्ष श्री सदानंद शेठ तानवडे, राज्यसभेचे खासदार, त्याचबरोबर मंत्री बाब सुभाष फळदेसाय, माजी मुख्यमंत्री बाब दिगंबर कामत, MJPचे आमदार बाब जीत, त्याचबरोबर आमचे आमदार बाब दिलायला नोबो, तशीच दिव्या राणे, व्यासपीठाचेर आशिल्ले बाकी संकल्प आसा, उल्हास आसा, आमचो बाब रुडाल्फ आसा, भारतीय जनता पार्टीचे जनरल सेक्रेटरी बाब नरेन, पर दामू, बाबू कवळेकर आणि बाकी सगळे मान्यवर व्यासपीठाचेर आसात। समोर बसलेल्यापैकी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते तसेच असंख्य भाऊचे हितचिंतक आणि माझ्या पत्रकार भाव आणि भयणानो, सगळ्यात पयली हांव समेस्त गोंयकारांच्या वतीन, गोंयच्या सरकाराच्या वतीन माननीय मंत्री केंद्रीय मंत्री श्रीपाद भाऊ नायक हांचे खूप खूप अभिनंदन करता। तुम्ही नेटान ताळयो वाजोवन हांचे अभिनंदन करता। सिद्धार्थान आतां उलयता आसतना सांगले की गेल्या 25 वर्सांक फक्त 5 वर्सांचो कार्यकाळ जर सोडलो जाल्यार भाऊ सातत्यात केंद्रात गोंयचे रिप्रेझेंटेशन केलां, वेगवेगळ्या खात्यांचेर केलां। तुम्ही मुद्दाम म्हणून काढून पळयात, केंद्रात जेन्ना भारतीय जनता पार्टीचे सरकार आयलां तेन्ना केंद्रात गोंयाक प्रतिनिधित्व दिलां। म्हणजे तितकेच गोंय जरी ल्हानशें असलें, गोंय जरी फक्त 2 खासदारांचें राज्य असलें, आमी जरी 1 खासदार सुद्दां निवडून दिलो आसत जाल्यार तितकेच सिरियसली भारतीय जनता पार्टीच्या सरकारात प्रत्येक फावटी घेतला। हे गोंयाक दिल्लें म्हत्व आसा। तुम्ही काँग्रेसीचो कार्यकाळ काढून पळयात, आणि ज्या वेळार काँग्रेस देशात आणि राज्यात हांगासर नेतृत्व करताली, राज्य करताले, काँग्रेसीन गोंयाक केन्ना सिरियस घेवंक ना। तेंचे मुद्दामून म्हणजे प्रत्येक फावटी जेन्ना केन्ना तरी एखादें दुसरें मंत्रीपद दिलां आसतलें, पण गोंयाक ज्या पद्दतीन सिरियस घेवपाक जाय आसलें त्या पद्दतीन काँग्रेसीन केन्नाच सिरियस घेवंक ना। ना प्रतिनिधित्व दिवपाच्या वाटेन, ना निधी दिवपाच्या वाटेन, किंवा ना गोंयचो विकास करपाच्या वाटेन। त्या खातीर आता इंडी अलायन्स म्हणून पयर थोड्या जाणांक जीव येयला पळय न्ही, तांकां सांगपाक सोदता की काँग्रेसीन ह्या राज्याची केन्नाच उदरगत करूंक ना आणि हाज्याय फुडें ते ह्या गोंयाक सिरियस घेवचे ना आणि गोंयाक उदरगत करचे ना। हें हांव ठामपणे सांगू शकता, कारण जर करपाक जाय आसली जाल्यार जेन्ना तांचे डबल इंजिनचे सरकार आसले तेन्ना ते करतले आसले। आज हांव समेस्त गोंयकारांचे खूप खूप अभिनंदन करता आणि आभारय व्यक्त करता, कारण तुम्ही रिकॉर्ड ब्रेक मतांनी श्रीपाद भाऊ निवडून दिले त्याबद्दल सगळ्या समेस्त गोंयकारांचे हांव खूप खूप अभिनंदन आणि आभार व्यक्त करता। कारण 1 लाख क्रॉस 1,13,000 मार्जिनान, म्हणजे आम्ही 1,17,000 न भूतो न भविष्यती, आमकां खबर ना भविष्यात हाज्याय फुडें भारतीय जनता पार्टीक मोठे यश मेळूं शकता, पण आयच्या घडीक फाटलो जर रिकॉर्ड काढून पळयलो आसत जाल्यार इतकी लीड ही केन्ना मेळूंक ना। कारण गोंय सारकिल्या 5.5 लोक सरप्रायज जाता, 5.5 लाखाच्या मतदारसंघात 1,17,000 लीड मेळप ही खूप व्हडली लीड आसा। आणि हाज्या फाटल्यान नो डाऊट आमी जशें म्हणटा की मोदीजीची लोकप्रियता आसाच, श्रीपाद भाऊची लोकप्रियता आसतली, पण आमच्या सामान्य कार्यकर्त्यांचे कष्ट आसा जे लोकांच्या घराकडे गेल्या, तांचे हांव आभार व्यक्त करता। ते सातत्यात कंटिन्युअसली लोकां खातीर मतां मागपाकूय गेल्यात। हांव सावथ गोंयच्या लोकांचेय बी, म्हणजे घडये आमी कदाचित थोड्याशा मतांनी तो सीट हारलो आसतलो, पण त्याय लोकांचे आभार मानता की त्याय लोकांनी मोठ्या प्रमाणात हे फावटी आमकां 2 लाख आमी क्रॉस करपाक शकले। पहिलेच फावटी सावथ गोंयांतल्यान भारतीय जनता पार्टीची लोकप्रियता आनिकूय बी वाडल्या। हे सांगता आसतना म्हाका खूब खोस भोगता। आणि हे सांगता आसतनाय हांव मुद्दाम म्हणून बरेचशे जाण, कारण फाटले फावटी हांव आतां खरें हांव उलोवचो नाशिल्लो पण म्हाका उलोवचो पडटा। बरेच जाण विचारताले की भाऊ फाटल्या 25 वर्सांक कितें केलां काय म्हणून। बऱ्याच जाणांक खबर नासलें, हांव म्हणना दिसनासलें, बऱ्याच जाणांक खबर नासलें, कारण जे मंत्रीपद भाऊत भुशयलां, ज्या मंत्रीपदाचो ताबो भाऊन घेतला त्या मंत्रीपदाचो ठसो भाऊत गोव्यात उमटयला। हा मुद्दा म्हणून कळपाक जाय म्हणून याद करून सगळ्या जाणांक सांगता। आयुष मिनिस्ट्री ज्या वेळार भाऊत घेतली त्या वेळार धारगळच्या हॉस्पिटलाचो फाउंडेशन स्टोन वो भाऊच्याच कार्यकाळात जाल्लो आणि 500 कोटीचो प्रोजेक्ट आयज भव्य दिव्य
जे हॉस्पिटल जे धारगळ हांगासर उबे आसा हे ओन्ली एंड ओन्ली बिकॉज ऑफ द भाऊजी आणि मोदीजी. पयलीं मोदीजी जी आयुष मंत्रालय सुरू केलें भाऊचेर विश्वास दवरून इंडिपेंडंट चार्ज दिलो आणि आयज 500 कोटीचो प्रोजेक्ट UG प्लस PG प्लस हॉस्पिटल ज्या पद्दतीन आमी अंडर ग्रॅज्युएट गोंयच्या भुरग्यांक आयुर्वेद शिकपाचो आसत जाल्यार 20% सीट रिजर्व आसा. त्याच बरोबर 50% सीट रिजर्व आसा. त्याच बरोबर पोस्ट ग्रॅज्युएट शिकतले जाल्यारूय बी अशा पद्दतीची वर्ल्ड क्लास फॅसिलिटीज आमकां धारगळ हांगासर अवेलेबल करून दिले. फुडें वयता आसतना आयज गोंयच्या PHCन आनी CHCनी प्रत्येक जाग्यार जे आयुष डॉक्टर आमचे अवेलेबल आसात म्हणजे होमिओपॅथीक आसतले आयुर्वेदीक आसतले हे सगळे जर केन्ना सुरू जाले आसात जाल्यार ते केंद्राच्या सहकार्यात भाऊच्या आयुष मिनिस्ट्रीच्या वतीन सुरू जाल्ले. म्हणल्यार पूर्ण गोंयभर आयुष डॉक्टरांची नेमणूक जर केन्ना जाली आसत जाल्यार ती तेन्ना जाली. भाऊन जेन्ना टुरिझम मिनिस्ट्रीचो ताबो घेतलो त्या टुरिझम मिनिस्ट्रीच्या वतीन आज दोनापावल हांगासर ज्या जेटीचें आमी इनॉग्रेशन केलें त्या जेटीचो पुराय प्रोजेक्ट वो भाऊच्या कार्यकाळात सँक्शन जाल्लो. ताजो पुराय निधी जो आसा तो आमकां टुरिझम मिनिस्ट्रीच्या वतीन मेळ्ळो. भाऊन टुरिझम मिनिस्ट्री घेतल्या उपरांत टुरिझम आनी स्पोर्ट्स थोड्या वेळा ती भाऊ कडेन आशिल्ली तेन्ना जे आमी म्हणटा नॅशनल वॉटर स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट ज्याचे दोनापावला आमी जे इनॉग्रेशन केलें ते भाऊच्याच मंत्रालयाच्यान त्याच्या टेन्युअरांतल्यान ताजो वर्ल्ड क्लास पुराय देशांतले एकमेव वॉटर स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट नॅशनल वॉटर स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट आमी दोनापावल हांगासर सुरवात केला. त्या वॉटर स्पोर्ट्स इन्स्टिट्यूशनाच्या वतीन आमी म्हणटा की शॉर्ट टर्म कोर्सीस आनी लॉंग टर्म कोर्सीस जेका आपले करियर वॉटर स्पोर्ट्स आनी टुरिझम ह्या सेक्टरांत करपाक जाय ताजो प्रोजेक्ट आमी हांगासर करपाक शकले. हॉस्पिटॅलिटी इन्स्टिट्यूट जे आमी फर्मागुडी हांगासर सुरवात केला घडये कदाचित तो प्रोजेक्ट आज पुराय जावना बट त्याय प्रोजेक्टाचो फावंडेशन स्टोन जो आसा वो भाऊच्याच टेन्युअरांत घातलेलो तेजेय बी ते हॉस्पिटल पुराय जावपाचें आसा. आयुष हॉस्पिटलाची 2 हॉस्पिटलां पुराय जावपाच्या वाटेर आसा. एक म्हज्या मतदारसंघात वेळग्यान ज्याचे कन्स्ट्रक्शन ऑलरेडी अर्द्या सुरवात आसा. फुडल्या 2 वर्सां भितर तो प्रोजेक्ट पुराय जातलो आणि आयुष हॉस्पिटलाचे मोती डोंगराचेर जे हॉस्पिटल सुरू आसा म्हणजे 2 बिग आयुष डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल ही जर गोंयांत सुरू करपाक शकलो जाल्यार फक्त आनी श्रीपाद भाऊच्या कार्यकाळात ती सुरू जावपाक शकली. अशा पद्दतीचे भाऊच्या हांव MP लेड निधीचेर वचूंक ना. त्या निधीचेर जर हांव लिस्ट वाचूंक रावत भाऊन एक पुस्तक काडलेलें ते थोड्या जाणांक तांकां धाडून दियात म्हणजे तांकां तें वाचूनी कारण वाचपाकूच फुडलीं 5 वर्सां लागतली. जेंच्यांनी ते फुडले 5 वर्सां ते प्रोजेक्ट तांच्यांनी वाचीत रावचे कारण ते 25 वर्सां केल्ले प्रोजेक्ट आसा. गांवांतल्यान म्हाका दिसता उत्तर गोंयांतल्यान एकूय ग्राम पंचायत उरची ना. उत्तर गोंयांतल्यान 98% हायस्कूल्स अशी आसतली की ज्या हायस्कूल्स आसतली ग्राम पंचायत आसतली तितूर खंयचो ना खंयचो तरी एक प्रोजेक्ट खंय तरी मंडप आसतलो किंवा खंय तरी क्रिमिटोरियम आसतले खंय तरी स्कुलाक दिल्ले कॉम्प्युटर आसतले लॅपटॉप आसतले स्क्रीन आसतली किंवा अशा विविध प्रोजेक्ट हे सातत्यान भाऊन आपल्या MP लेड फंड ह्या निधींतल्यान सातत्यान सगळ्या जाणांक उत्तर गोंयांत पुराय केल्या. अजूनय एड करता भाऊ कडेन पोर्ट मिनिस्ट्री आशिल्ली. बऱ्याच जाणांनी विचारतात की ही मिनिस्ट्री मेळ्ळ्या उपरांत कितें केलें ती मिनिस्ट्री मेळ्ळ्या उपरांत कितें केलें त्या खातीर आज भाऊक जी मिनिस्ट्री मेळ्ळ्या त्या मिनिस्ट्रींतल्यान भाऊ गोंयाक कितें दिलां हांव देशाक कितें दिलां तें हांव सांगपाक वचना. हांवें फक्त गोंयाक कितें दिलां इतक्याचेरूच हांव मुद्दामून उलयतां. पोर्ट मिनिस्ट्रीच्या वतीन आमी म्हणटा की पोर्ट टुरिझमाचो वन ऑफ द बेस्ट प्रोजेक्ट म्हणजे जेका म्हाका फक्त प्रोजेक्टाचें नांव याद जायना त्या बट पॅसेंजर टर्मिनल सॉरी इट इज अ पॅसेंजर टर्मिनल जेटी टर्मिनल जो आसा पळय न्ही हो MPTच्या पोर्टाचेर तयार करपाक घेतला वीच इज एप्रॉक्सिमेटली मोर दॅन 150 crores ऑफ रुपीज. म्हणजे जे टुरिझम जे बोटी येता ताका रिसीव करपाक म्हणजे एअरपोर्ट टायप पॅसेंजर पोर्ट टर्मिनल जेटी जी आसा ही आमी MPTचेर बांदपाक घेतलेली आसा. तिजोय कालांतरात म्हणजे तिजो ऑलरेडी काम सुरवात जाला. फुडल्या 2 वर्साच्या भितर तेंय काम जे आसा पळय न्ही हेंय काम पुराय जावपाचें आसा. अशा पद्दतीन ज्या मिनिस्ट्रीक भाऊन टच केलो त्या सातत्यान त्या मिनिस्ट्रीच्या वतीन एक ना एक प्रोजेक्ट हो गोंयांत आमकां ज्या जाग्यार म्हणजे आमी पळयता की पोर्टार जाय पोर्टार म्हणटा तसो आमकां आयुष हॉस्पिटल धारगळे अशे विविध प्रोजेक्ट विविध जाग्याचेर हे सातत्यान भाऊन गोंया खातीर गोंयच्या लोकां खातीर
आणि करता असताना फक्त नॉर्थ गोयाच्या न्ही, थोडे जाण जे सांगता आपूण पूर्ण गोंयचो, भाऊ पूर्ण गोंयचो लिडर आसा, भाऊ पूर्ण देशाचो लिडर आसा. तेणे सातत्यात वेगवेगळे प्रोजेक्ट हे देशात, हांवें त्या खातीर म्हटलें की देशाचे प्रोजेक्ट सांगत रावात जाल्यार म्हाका आड जातली, हांव ते सांगना. म्हणून हांवें सांगलें भाऊच्या MP लॅडांतल्यान केल्ले प्रोजेक्ट तेंच्यांनी वाचचे, भाऊचे बिगर प्रोजेक्ट केले, स्टेट म्हणून जे प्रोजेक्ट केले आणि त्याचो फायदो फुडल्या 25-30 वर्सांक राज्याच्या टुरिजमाक जातलो. हांव कळपा खातीर म्हणून सांगता, भाऊच्या पर्यटन मंत्र्याच्या वतीन 14 कोटी रुपया ओल्ड गोवाच्या ब्युटिफिकेशनाक हाल्ली. म्हणजे आमच्या इलेक्शनाच्या पयलीं 17 कोटी रुपया जे आसा, 17 कोटी रुपया टोटल ब्युटिफिकेशनाचो फाउंडेशन स्टोन ह्या ओल्ड गोवाच्या चर्च आसा ह्या परिसरात ताजो फाउंडेशन स्टोन घालपाचें काम हे स्वता श्रीपाद भाऊन केल्लें आसा. हे आमी आजून विसरपाक जायना. म्हणून एकंदर सर्वधर्म समभाव ह्या बाबतीत पुराय गोंयचो सर्वांगीण विकास करता आसतना खंयचोच सेक्टर सोडूंक ना. आपल्याक मेळिल्ल्या मंत्रालयाचो पुरेपूर उपयोग वो म्हज्या लोकांक कसो जातलो, म्हाज्या राज्याक कसो जातलो, म्हाज्या राज्यांतल्या प्रत्येक सेक्टराक कसो जातलो, वो सातत्यात तेणी केला. आणि इतके सगळे आसतना सुद्दां म्हणजे भाऊचे आपलेपण कितें हे बी हांव मुद्दामून सांगता. दिल्लीक कोणी जर वचून भाऊक फोन केलो जाल्यार भाऊक जर विचारलें भाऊ हांव भाऊ यो तूं म्हणटा, आपल्याच घरा कडेन राव, भाऊ केन्नाच कोणाक विचारना तूं खंयचो काय म्हणून, कोंकणी उलयलो काय जालो, खंयचो म्हणजे कितें हांव सांगनाच म्हणटा, बट भाऊ राव तूं म्हणटा. हे म्हणपी आमी सातत्यात जे पळयता हे आमी भाऊचो स्वभाव आसा हो. भाऊन सातत्यात म्हणजे आमी पळयता की भाऊचो बेडरूम सोडून हांव एक 2-4 फावटी गेला, भाऊचो स्वताचो बेडरूम सोडून सगळ्याकूच लोक न्हिदलेले आसतात भाऊच्या घरात, भाऊच्या बंगल्यात. म्हणजे लोधी स्टेट नंबर 1 हो समेस्त कोणीय गोंयकार जरी केन्नाय गेलो जाल्यार सगळ्या जाणांक लोधी स्टेट 1 हो एड्रेस सामको खबर आहा. जे सातत्यात भाऊच्या घरा कडेन वचून च्या घेवन जेवन थंय जेवन येवन मागीर हांगा BJP कितें म्हणो ती गजाल वेगळी, हांव तेतून वचना. ओके, पण भाऊक बरें म्हणटले. पण अशेंय आसा की लोधी स्टेटाचेर एकाचेर वचून च्या घेवन जेवन बीन बरें येवप हांवें स्वता पळयल्या. म्हणून सांगता तुमकां, हांवें स्वता आयकलेंय बी अशाय पद्दतीन आसा. बट तेंच्यांनी भाऊचें अभिनंदन करचें. भाऊचे सातत्यात आज भाऊ केंद्रात मेळ्ळे मेजर प्रोजेक्ट भाऊच्या टेन्युअरात जो सुरवात जाला. म्हणजे हांव हे मुद्दामून कळपाक जाय म्हणून सांगता. एकदां आमच्या भाऊकूय एक याद उरना प्रकल्प, कारण भाऊ सांगता पयलीं ते सगळे प्रकल्प हांव उलयता तो मुद्दामून. जर मोपा इंटरनॅशनल एअरपोर्ट हाची खरी सुरवात जर केन्ना जाल्या आसत जाल्यार ती अटलजीच्या कार्यकाळात, अटलजीच्या सरकारात 2004 आणि भाऊ तेन्ना एव्हिएशन मिनिस्टर तेन्ना लँड एक्विजिशन सुरवात जाल्लें ह्या प्रोजेक्टाचें आसा. आणि आज त्या मोपा इंटरनॅशनल टर्मिनलाचो आज आमी खूब मोठ्या प्रमाणात आमी ताचो उपयोग करता. म्हणजे आपल्या नॉर्थ गोंयच्या मतदारसंघात इतक्या मोठ्या प्रमाणात आपल्या राज्यात आमी पळयता की इतक्या मोठ्या प्रमाणात की विविध प्रश्न जे सुटावे करता आसतना इतक्या मोठ्या पद्दतीत विकासाचे प्रकल्प जर हाडपाक शकले आसत जाल्यार ते फक्त आणि फक्त श्रीपाद भाऊ नायक आसा. हांव परत एकदा सरकाराच्या वतीन तांचें खूब खूब अभिनंदन करता. आणि अभिनंदन करता आसतनाच माननीय मोदीजी हांच्यांनी तांची जी मोठी जबाबदारी दिल्या, द मिनिस्टर ऑफ द स्टेट फॉर द पॉवर आणि मिनिस्टर ऑफ द स्टेट फॉर द रिन्युएबल एनर्जी, हे सगळ्यात दोन्ही व्हडल्या प्रकल्पांचो आमी सदांच पळयता की आमी इट इज अ पॉवर डिपेंडंट स्टेट. आमच्या कडेन स्वताची पॉवर आमी जनरेट करिना. हार्डली थोडी पॉवर आत्ता खंय तरी आमी रिन्युएबल आणि एक त्या वेदांताच्या प्रकल्पांतल्यान थोडी मेगावॅट पॉवर आमी जनरेट करपाक शकल्या. पण आमची भर जी आसा ही रिन्युएबल एनर्जीची आसा. आमी जो टार्गेट दवरला की आमी येता त्या म्हणजे पणजी ही पुराय सोलार सिटी जावची, होय आमचो प्रकल्प आसा. गोंयांत वेगवेगळे कडेन आमी रिन्युएबल एनर्जी कशा पद्दतीन येवची, आमी ग्रीन रिसोर्सीस कशे वापरचे हाचो खूब मोठो प्रभाव आमचे गेडा आणि नीव रिन्युएबल एनर्जी गोंयची जी आसा पळय न्ही हातूंतल्यान वेगवेगळे प्रकल्प हातात घेवपाचे ठरयल्या. म्हाका निश्चितच म्हणजे सांगपाक खूब खोस भोगता. येता त्या 5 वर्साच्या कार्यकाळात भाऊच्या ह्या टेन्युअरात आमकां गोंय सरकाराक आणि गोंय राज्याक अशा पद्दतीचे विविध प्रकल्प हे पॉवरी खातीर आणि रिन्युएबल एनर्जी खातीर भाऊच्या मंत्रालयातल्यान गोंय सरकार त्याचो फायदो घेतले. गोंय सरकार आमी म्हणटा तशें स्टेट ही मॅक्झिमम रिन्युएबल एनर्जीचेर वचपा खातीर आमी खूब मोठ्या प्रमाणात केंद्र सरकाराचो फायदोय हो आमकां मेळटलोच. बट त्याच बरोबर
भाऊची सिनियरिटीचो कन्सिडर जर करीत जायत्यो योजना ह्यो विविध योजना आमी सातत्यात पळयता की केंद्र सरकार ह्यो राज्य सरकाराक दीत आसता त्या सगळ्या योजनांचो फायदो घेवपा खातीर भाऊ कडल्यान आमी बाकीच्याय सगळ्या मिनिस्ट्री कडेन कोऑर्डिनेट करून तेजोय फायदो आमी घेवपाक शकतले. हांव समेस्त गोंयकारांक आव्हान करता की दोन गजाली खातीर आव्हान करता. आमी जे आसा हे सातत्यात आमी पळयता की आमी सगळे जाण गोंयकार आपल्या ल्हानशा जॉबात समाधानी आसता, आमी आमचो हांगासरूच केल्ल्या बिझनेसात समाधानी आसता. पण हांव समेस्त गोंयकारांक आव्हान करता की केंद्र सरकाराच्यो विविध योजना म्हणजे फूड प्रोसेसिंग पासून त्यो वेगवेगळ्यो म्हणजे आज पळयता की आमी फिश आनी बाकीच्या सगळ्या हातूंतल्यान खूब मोठे प्रकल्प जे हांगासर एस्टाब्लिश करपाक शकता, जेका केंद्राचे खूब मोठे फायदे मेळटा, जेणे करून ते एस्टाब्लिशमेंट हांगा आमी करपाक शकतले. सगळ्या जाणांनी भाऊच्या ह्या बाबतीत सहकार्य घेवचें, अशा पद्दतीचे युनिट एस्टाब्लिश करचे जेणे करून तेजा गोंयच्या इकॉनॉमीक तेजो खूब मोठो फायदो जातलो. आमी जेका म्हणटा की इंडिव्हिज्युअल आनी सरकार म्हणून दोनूय गोष्टीचो फायदो हो केंद्र सरकाराचो भाऊ कडल्यान आमी कॉर्डिनेशनान भाऊच्या खूब मोठ्या कॉर्डिनेशनान घेवपाक शकतले आणि आमी सगळ्यांनी तो घेवचो. गोंय सरकार हे सदोदीत माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीच्या या मोदीजी 3.0 या सरकाराच्या कार्यकाळात म्हणजे आज हांव स्वयंपूर्ण गोंयच्या कार्यक्रमाच्या निमित्तान सगळ्या जाणांक जेन्ना आन्सर उलयतालो त्या निमित्तान सांगला परत एकदा माननीय मोदीजीचे विजन आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोवा हे स्वयंपूर्ण गोवा करता असताना माननीय मोदीजीचे आत्मनिर्भर भारत हे विजन सगळ्या क्षेत्रात आत्मनिर्भर जावपा खातीर एग्रीकल्चर, हॉर्टिकल्चर, फिशिकल्चर, डेरी कल्चर या सगळ्या क्षेत्रात आमी स्वतः हे सेल्फ सफिशियंट जावपा खातीर आमी केंद्राचो फायदो हो खूब मोठ्या प्रमाणात घेतले. परत एकदा डबल इंजिनचे सरकार हे नेटात कामाक लागलेले आसा. गोंयचो विकास फाटले फावटी ज्या पद्दतीन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आनी ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट या पद्दतीन जो जाता हाज्याय फुडें आनीक खूब मोठ्या प्रमाणात गोंयचो विकास करपा खातीर आमकां मोदीजीचे सहकार्य मेळटले, भाऊचे सहकार्य मेळटले हे सांगता आसतना हांव समेस्त गोंयकारांच्या वतीन आनी गोंय सरकारच्या वतीन श्रीपाद भाऊ नायक हांचे परत एकदा अभिनंदन करता. नेटान तुमी ताळयो वाजोवन अभिनंदन करचे.